एखाद्या करदात्याचा कर थकला तर त्याच्या घरापुढे ताशा वाजून कर वसूल केला जातो किंवा त्याची प्रॉपर्टी जप्त केली जाते. महापालिका त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढते आणि करदात्यांची यादी वर्तमानपत्रातून सुद्धा थकबाकीदारांची यादी जाहीर कर. का तर महापालिकेच्या तिजोरीत पैसे नाहीत. एकीकडे करदात्यांच्या अशा प्रकारे पिळवणूक करायची. पाणीपट्टी थकबाकी 500 रुपये जरी थकली तरी नळ तोडतात आणि दुसरीकडे महापालिकेची तिजोरी लुटतात. कालचाच प्रकार 52 कोटी रुपयांचा दरोडा. होय, दरोडाच. महापालिकेच्या तिजोरीमधून 52 कोटी रुपये यांनी सरळ सरळ लुटलेत. इतकं गंभीर प्रकरण आहे, फार गंभीर आहे. फौजदारी दाखल झालीच पाहिजे, प्रश्न नाही. महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत अभिषेक बारणे, यांनी थेट आरोप केलेला आहे की हा दरोडा आहे, याच्यावरती फौजदारी दाखल झाली पाहिजे. महापालिका आयुक्ताकडे त्यांनी या संदर्भात भेट घेतली. हा सगळा कालचा सगळा प्रकार, त्याच्यामध्ये नंतर बरंच वावटळ झालं. हे सगळं बोगस प्रकरण आहे. म्हणजे महापालिकेच्या विविध 70 कामांची बिलं काढण्यासाठी जी कामं वाढीव, जे कामामध्ये बोगस कामं मॅक्झिमम आहेत आणि त्या कामांमध्ये वाढीव खर्च आहे, त्याच्यासाठी जी कामं आहेत त्यासाठी तरतूद आहे, परंतु बजेटमध्ये तरतूद नसल्यावर अन्य ठिकाणावर ती वर्ग केली जातील. ती वर्ग करण्यासाठी उपसूचना द्यावी लागते. नगरसेवकाच्या सहीने ते उपसूचना दिली जाते. इथे नगरसेवकाच्या सहीने ते उपसूचना देण्याची प्रोसेस अशी आहे की पहिली स्थायी समितीमध्ये मंजूर होते, नंतर महापालिका सभेत मंजूर होते, आयुक्तांची संमती मिळाल्यानंतर लेखा विभाग ते बिलं काढतात. हे आयुक्त, स्थायी समिती, महापालिकेच्या 128 नगरसेवकांची महासभा सगळ्यांना डावलून इथल्या महापालिकेच्या तिजोरीचा जो रखवालदार आहे प्रवीण जैन, ज्यांना लेखाधिकारी म्हटलं, मुख्य लेखाधिकारी, त्यांनीच हा सगळा प्रकार केला आहे. त्यांच्यावर थेट आरोप आहे. खरं तर त्यांची चौकशीच होणार आहे. खरं त्यांना ताबडतोब सस्पेंड नाही, बडतर्फच करायला पाहिजे आणि त्यांच्या 3.5 वर्षाच्या सगळ्या कामाची चौकशी काढली पाहिजे. कारण महापालिकेची तिजोरी खाली होण्यामध्ये, सगळ्या ठेवी मोडीत नेण्यामध्ये सगळ्यात मोठे कारणीभूत कोण असतील तर प्रवीण जैन आहेत. हे थेट ॲलिगेशन आहे. त्याची कारणं तशीच आहेत. त्यांच्या 3.5 वर्षाच्या कामाची चौकशी झाली तर ते सगळं बाहेर येईल. कालचा जो 52 कोटीचा प्रकार घडला त्याच्यामध्ये दस्तूर खुद्द स्थायी समितीचे अध्यक्ष तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे सांगतातच हे बेकायदा आहे. महापालिकेच्या कायदे विभागाने तर पत्रच या संदर्भात दिलेलं आहे. या संदर्भात पत्र दिलं आहे, ते पत्र सुद्धा आहे. त्याच्यात ते तुम्हाला पत्र वाचून दाखवतो. म्हणजे कायदे विभाग सांगतो की हा जो प्रकार सगळा घडलेला आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण 9 चे कलम 84(2), 86, 87 व 103 नुसार अर्थसंकल्पीय निधीतून खर्च करणे अथवा रक्कम कमी करणे किंवा बदली करणे इत्यादी कामे स्थायी समितीची महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. या प्रकरणामध्ये कुठेही ती मान्यता घेतली नाही. महापालिकेचा नगर सचिव विभागाचे जे प्रमुख आहेत कोळप, त्यांना विचारणा केली. ते म्हटले, साहेब, ह्या संदर्भातले जे काही सर्व उपसूचना आहेत, ज्या उपसूचना देऊन निधी वर्ग केला आणि बिलं काढली गेली, तर ते त्या उपसूचनांचे ठराव माझ्याकडे आलेच नाहीत. ती प्रोसेस असते की महापालिका सभेत ते ठराव मंजूर झाले की नगर सचिव विभाग ते प्रसिद्ध करतो, पुढच्या सभेमध्ये ते कन्फर्म होतात वगैरे वगैरे. पण मुळात त्यांनी ह्या महापालिका सभेचं सगळं रेकॉर्डिंग होतं. आता त्या रेकॉर्डिंग मध्ये तर हे नाहीच आहे. परंतु नगर सचिव जे कोळप आहेत ते स्वतः सांगतात की ते ठराव आमचे नाहीत. म्हणजे नगर सचिव सांगतायत आमचे नाहीत, नंतर कायदे विभाग सांगतोय हे आमचं नाही. महापालिका आयुक्तांकडे त्यांची संमती, त्यांची सही घ्यायला लागते, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही. महापालिका सभेचे प्रमुख, शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर रवी लांडगे यांच्याशी मी स्वतः बोललो. ते म्हटले, अशा प्रकारच्या कुठल्याही ह्याच्यावरती मी सही केली नाही, करणार सुद्धा नाही. मला अशा पैशाची गरजच नाही, असं मी करणारच नाही, कदापि करणार नाही. म्हणजे सगळ्यांना डावलून महापालिकेचे लेखाधिकारी प्रवीण जैन हे परस्पर नगरसेवकांकडून सही घेऊन निधी वर्ग करतात आणि ठेकेदारांची बिलं काढतात. प्रवीण जैन यांचा इतका इंटरेस्ट का, हा सगळ्यात मोठा इथला गंभीर प्रश्न आहे. ते विचारतात, ते डायरेक्ट स्थायी समितीच्या अध्यक्षांवर आरोप करतात. स्थायी समितीच्या अध्यक्षांचा हेतू मला समजत नाही. मला मुळात प्रवीण जैन यांना इतकी घाई का झाली, त्यांचा हेतू शुद्ध नाही. त्यांच्या 4% घेतल्याशिवाय त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये फाईल साईन होत नाही, असा थेट आरोप आहे. नगरसेवक सांगतात, ठेकेदार सांगतात, त्यांच्याकडे पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही. त्याच्यामुळे ते फार सिरियस आहे. आता ह्याच्यामध्ये नगरसेवकांनी, ज्या नगरसेवकांनी सह्या केल्या ते सुद्धा दचकले. ते सगळे नगरसेवक भाजपचे आहेत. हे कसं काय? भाजप, सत्तारूढ भाजप एक स्वच्छ चारित्र्याचा पक्ष म्हणून ओळखला जातो, इतरांपेक्षा वेगळा, सुसंस्कृत पक्ष वगैरे वगैरे. इथं तर सरळ सरळ 52 कोटीच्या दरोड्यामध्ये सगळे नगरसेवकच सह्या करून ते सामील आहेत त्याच्यामध्ये. आणि आता ह्या ज्या नगरसेवकांनी सह्या केल्या त्यांची नावं सुद्धा ह्याच्यावरती आहेत. याचा अर्थ नगरसेवकांनी पैसे घेतलेला असा बिलकुल होत नाही.
नगरसेवकांनी सह्या घेतल्या. नगरसेवकांना फोन करून अनेकांनी विचारलं, ते म्हटलं आम्ही सही केली, परंतु आम्हाला सांगितलं नाही ही कशा संदर्भात आहे. मुळात अशा प्रकारे डोळे झाकून नगरसेवक सह्या करत असतील ते सुद्धा फार गंभीर आहे आणि ते जे म्हणतात ते सर्वसामान्य जनतेला पटणारं नाही. अशा प्रकारे ह्याच्यात जी नगरसेवकाचे नाव आले तर ह्याच्यामध्ये सगळे नौखे नगरसेवक आहेत. त्यांना कदाचित त्याची आयडिया पण नसेल की आपण सही करतोय. अधिकाऱ्यांनी सही मागितली किंवा पक्षाच्या प्रमुखांनी सही मागितली, त्याच्यामुळे त्यांनी सही केली असेल डोळे झाकून. त्याच्यामुळे नगरसेवक ह्याच्यामध्ये दोषी सापडणार नाहीत. याच्यामध्ये भाजपचे जे नेते आहेत इथले स्थानिक ते आणि त्यांचे स्वीय सहाय्यक या दोघांनी मिळून हे सगळा उद्योग केलेला आहे. नगरसेवकाची नाव आहे त्याच्यामध्ये अर्चना अक्षय करांडे, योगिता नागरगोजे, म्हणजे निधी वर्ग केल्याचे श्याम जगताप, पल्लवी महेश जगताप, नंतर ह्याच्यामध्ये निखिल शिवाजी बोराडे, नंतर ह्याच्यामध्ये सागर बाळासाहेब गवळी, सोनाली दत्तात्रय गव्हाणे, नंतर म्हणजे हे जे उपसूचनांचे जे ठराव आहेत त्याच्या संदर्भामध्ये. आता ह्याच्यात रवीनाथ सागर अंगोळकर, नंतर दुसरं कोणाचं नाव आहे ते काही लक्षात येत नाही सही ह्याच्यामध्ये. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत आरती, फक्त आरती म्हटलं तर आरती नावाची फक्त आरती सोनली ह्या एक नगरसेविका आहेत. म्हणजे सगळं हे जे नगरसेवक आहेत सगळे भाजपचे नगरसेवक आहेत. त्याच्यामुळं कशा प्रकारे कारभार चालतो त्याचा हा अत्यंत उत्तम नमुना आहे. कायदे विभाग सांगतो हे अपत्य आमचं नाही, नगर सचिव सांगतात हे अपत्य आमचं नाही, स्थायी समिती सांगते हा प्रकार आमचा नाही, महापालिकेचे 128 नगरसेवकांची महापालिका सभा सर्वोच्च लोकशाहीमध्ये सर्वोच्च समजली जाते, ते सांगते आमच्यापर्यंत हे प्रकरण आलंच नाही. मग परस्पर प्रवीण जैन यांनी हे प्रकरण निकालात का काढ, हा खरा प्रश्न आहे. त्यामध्ये प्रवीण जैन यांचा याच्यातला इंटरेस्ट काय. पुणे महापालिकेमध्ये एक प्रकरण फार गाजतंय सध्या. त्यावेळेसचे जे निवृत्त झालेले शहर अभियंता जे सलग 23 वर्ष सत्तेचे शहर अभियंता होते, प्रशांत वाघमारे, 2000 कोटी रुपयांची त्यांची प्रॉपर्टी, त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी गुप्तचर विभागाने केली होती. तर त्यावेळेसच्या महापालिका आयुक्तांनी नाकारली. हायकोर्टाने मात्र सांगितलं खुली चौकशी झाली पाहिजे. त्यात काय फरक पडतो, ते प्रकरण तिथं गाजते. तिथं ते प्रकरण गाजतंय तर इथं पिंपरी चिंचवडचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी व्हीआरएस घेतलीये. आता ती व्हीआरएस नेमकी का घेतली, का घाबरून घेतली, की कोणाच्या राजकीय दबावापोटी, की प्रशासनामध्ये चुकीचं काम करायला नको म्हणून तिथे सही करायला लागते, त्याला घाबरून त्यांनी घेतली, की आणखीन काय भानगड आहे. आता हे तिसरं प्रकरण प्रवीण जैन यांचं. प्रवीण जैन यांना 52 कोटी रुपये द्यायची घाई का झाली होती. 31 मार्च इयर एंडिंग. यापूर्वी प्रदीप जांभळे पाटील म्हणून अतिरिक्त आयुक्त होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं होतं शिक्षण मंडळाच्या या ठेकेदारांनी जी कामं केलेली आहेत त्याचं 10 कोटीचं बिल अजिबात काढू नका. मी 8-10 दिवस काय रजेवर आहे तोपर्यंत चार्ज त्यांच्याकडे होता. त्या बादराने आयुक्त रजेवर गेले, यांनी इकडे सही करून बिल काढलं. असले हे सगळे अधिकारी नग असतील. अजूनही प्रशासकीय राजवट इथं कायम आहे की काय. नगरसेवकांची राजवट आली हे ह्या महाभागांना माहिती नाही. ते प्रशासकीय राजवटीची जी धुंदी आहे, ते 4 वर्षाची सवय पडलेली यांना, त्याच्यामधून ही मंडळी अजून बाहेर आलेली नाहीत असं दिसतं पाहिल्यावरती. त्यामुळे प्रवीण जैन यांचं हे प्रकरण हे फार गंभीर आहे. भाजपच्या दृष्टीने अत्यंत बदनामी करणार भाजपचे आहे. सत्ताधारी भाजपची बदनामी करणार आहे. आणि कशा प्रकारे यापूर्वी 2017 ते 22 भाजप राजवटीमध्ये कशा प्रकारे लूट होती आणि 22 पासून पुढे प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा, म्हणजे भाजपच्या 17 ते 22च्या राजवटीमध्ये, 22 पासून पुढे प्रशासकीय राजवटीमध्ये जी लूट होती त्याचा हा एक फक्त नमुना आहे. असे अनेक नमुने आहेत. 12 कोटीचं सॉफ्टवेअर 112 कोटीला, 70 लाखाचं मशीन 3 कोटीला. आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठा घोटाळा बाहेर येतो. जे ऑलरेडी आरोप प्रत्यारोप झालेत, शिवसेनेच्या सुलभा उबाळे नगरसेविका, त्यांनी बरीच प्रकरणं त्या संदर्भात माहिती गोळा केली. त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे, रिटेंडरिंगची मागणी केलेली आहे. भामा आस्केडचं प्रकरण, भामा आस्केडच्या धरणातून जे पाणी आणायचं 165 एमएल, त्या पाण्याच्या त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं होतं. त्याच ठेकेदाराला पुन्हा काम दिलं. काय गोळ आहेत, फार मोठे गोळ आहेत. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे, जन हो तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. हे सगळं चाललंय इतकं गंभीर आहे की 52 कोटी रुपये एका दिवसात एका रात्रीमध्ये सगळ्या ठेकेदाराला द्यायची प्रवीण जैन यांना घाई का झाली होती याचा जाब विचारला पाहिजे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, रिपाई, मनसे या लोकांनी रस्त्यावर विचारून महापालिकेला जाब विचारला पाहिजे या विषयावर. आता आयुक्तांनी या संदर्भात चौकशी समिती नियुक्त केली आहे. 5 जणांची चौकशी समिती आहे. पण या चौकशी समितीमध्ये नेमके कायदे विभागाचा माणूस नाहीये, जो पाहिजे त्याच्यात आवश्यक ते नाहीये. आयुक्त धाडसी निर्णय घेतायत. आयुक्तांनी सुद्धा हे कबूल केलंय की झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे, कायद्यात बसणारा नाही. आयुक्तांच्या मनाचं हे मोठेपण म्हणावं लागेल.
आता आयुक्तांना त्या बाबतीमध्ये धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी हे मान्य केलंय, चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घातलं नाही. त्याच्यामुळे वाटतंय याच्यामध्ये न्याय होईल अशी अपेक्षा आहे. जैन यांना ताबडतोब तिथून सस्पेंड केलं पाहिजे, ताबडतोब हलवलं पाहिजे. आयुक्त त्या बाबतीमध्ये चौकशी करतील, 5 जणांची समिती चौकशी करून त्यांना काय शासन व्हायचं ते होईल. परंतु अशा प्रकारे एका तरी अधिकाऱ्याला धडा शिकवा हो, अन्यथा ही मंडळी जी चरत सुटलेली आहेत, इकडे तिकडे बेफामपणे सुटलेली आहेत, ते पाहत नाहीत काय चाललंय ते यापुढे असंच चालू राहील. असं होऊ नये. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्यायचं असेल तर आयुक्त साहेब पहिली इथं तुम्हाला सुरी चालवावी लागेल. कठोर भाषेत बोलतो तुम्हाला. हे 52 कोटी रुपयाचं प्रकरण हे पहिलंच प्रकरण असं आहे जिथं अधिकाऱ्याला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आणि एका अधिकाऱ्याचा जर याच्यामध्ये बळी घेतला तर काय फरक पडत नाही. म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावता कामा नये. प्रवीण जैन यांच्यावरती कडक ऍक्शन झालीच पाहिजे. बिहाइंड बार ते असलेच पाहिजे. त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी आतापर्यंत या महापालिकेत केलेल्या सगळ्या कामांची चौकशी झाली पाहिजे. जैन यांनी स्वतःच्या अंगावरती आपलं काहीच यायला नको म्हणून मी किती कायदेशीर सगळं वागलेलो आहे हे सगळं करण्यासाठी काल महापालिकेच्या व्हॉट्सअप ग्रुपला अधिकृत खुलासा केलाय. या तारखेला सभा झाली, या तारखेला सुट्टी होती वगैरे वगैरे वगैरे. बँकेच्या बाबतीमध्ये बँक ऑफ बडोदाचे सगळे व्यवहार त्यांनी अचानक बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ट्रान्सफर कसे केले, हे व्यवहार नेमके 6 ऑक्टोबरला ट्रान्सफर कसे झाले. 7 ऑक्टोबरला महापालिका आयुक्तांची बैठक झाली. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं एक फार मोठा मामला बाहेर येतोय. 3,500 कोटी रुपयांची कामं परस्पर मंजूर केली गेलेली आहेत. ज्या जैन यांनी 8 सप्टेंबरला एक अहवाल आयुक्तांना दिला होता, तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांना, आणि त्या अहवालात म्हटलं होतं की महापालिका फार काटकसरीने चालवायला पाहिजे, पैसे बिलकुल शिल्लक नाहीत, मोठे प्रकल्प एकही हाती घेता कामा नये वगैरे वगैरे. ठेवी मोडायची वेळ आली, ठेवी इतक्या मोडलेल्या आहेत. एवढं 8 सप्टेंबरला अहवाल दिला आणि 7 ऑक्टोबरला शेखर सिंग यांची बदली होते. त्या दिवशी आयुक्त परस्पर चापेकर स्मारकला बैठकीला चापेकर स्मारकात बैठक घेतात आणि दाखवतात ऑटो क्लस्टर मध्ये, आणि 3,500 कोटी रुपयांची कामं मंजूर केली जातात. हा आजवरचा या महापालिकेच्या 50 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा फ्रॉड आहे. तो आता बाहेर येणार आहे. मी आता तुम्हाला त्याची फक्त हिंट देऊन ठेवली. जोपर्यंत पेपर हातात येत नाही तोपर्यंत त्या विषयावर आपण बोलणार नाही. परंतु प्रवीण जैन आणि हे 52 कोटीचा दरोडा या निमित्ताने सर्व वर्तमानपत्रांना धन्यवाद द्यायला पाहिजेत की वर्तमानपत्रांनी सुद्धा हे प्रकरण फार चांगल्या प्रकारे सकाळमध्ये स्वाक्षऱ्यामुळे सदस्य संशयाच्या भोवऱ्यात सविस्तर लिहिले. पुढारीने अगदी दणदणीत 52 कोटीच्या घोटाळ्यावर रणकंदन अर्ध पान जवळपास सगळं दिलेलं आहे. पण तिथे प्रशांत शितोळे फक्त बाजू घेतात की ठेकेदाराने काम केलेले त्यांची बिलं द्यायलाच पाहिजे. बिलं तर द्यायलाच पाहिजे, ते चुकत नाहीत, पण ही चुकीची पद्धत आहे आणि ही लुटमार आहे. आयुक्तांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या ठेकेदारांची बिलं थांबवली असं आयुक्त म्हणतायत. हे फार महत्वाचं आहे. प्रवीण जैन यांनी सक्तीच्या रजेवर पाठवा भाऊसाहेब भोईर म्हणतायत. नंतर जैन स्वतः सांगतात नियमानुसार बिलं दिल्याचं लेखा विभागाचा आमचा दावा आहे. पुढारी फार सुंदर कव्हरेज दिलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनी बोगस बिले आणि हात ओले. हात कोणाचे ओले झालेत? प्रवीण जैन यांचे हात ओले झालेत. सरळ अगदी त्याच्यामध्ये वाढ घटीच्या प्रस्तावावर स्थायीतील भाजपच्या 2 नगरसेवकांच्या सह्या. 2 नाही, त्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवक जे आहेत ते सगळे भाजपचे नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये ही लोकमतची बातमी आहे. नंतर प्रभातने दिली महापालिकेत नगरसेवकांच्या बोगस सह्यांचा बाजार. अशा प्रकारे बनावट सह्या सभेला उपस्थित न राहता सुद्धा सह्या करतात. 52 कोटीची बिलं रोखली, चौकशी समिती नियुक्त. दैनिक सामनाची बातमी. नंतर बोगस उपसूचनांद्वारे दिलेली देयके रोखली, ही दैनिक लोकसत्ताची बातमी. अशा प्रकारे सर्व वर्तमानपत्रांनी सुद्धा हे प्रकरण चांगलं लावून धरलेलं आहे. ह्या एका प्रकरणावरती महापालिका आयुक्ताकडून जर न्याय मिळाला तर जनतेला फार मोठा जनतेला अपेक्षा वाढतील ह्या आयुक्तांकडून. कारण का आतापर्यंत असे ठोस निर्णय घेणारे, धाडसा निर्णय घेणारे आयुक्त महापालिकेमध्ये लाभलेत. असं एक त्याच्यातून ह्या एका प्रकरणातून एक संदेश जनतेमध्ये जाईल. म्हणून प्रवीण जैन प्रकरणामध्ये 52 कोटीचा दरोडा. जन हो, तुम्ही बोलू नका, रस्त्यावर उतरा. विरोधी पक्ष इथला सगळा आळीमेळी गुपचेळी आहे. कारण काही मंडळींचे ठेके आहेत त्याच्यामुळे ते थेट बोलत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत. अन्यथा 52 कोटी रुपये लुटलेत. तुमच्या घराचा प्रॉपर्टीचा टॅक्स 1 वर्ष थकला तर दरमहा 2% व्याजाने महापालिका पैसे आकारते. तुमचा पैसा आहे हा. अशा प्रकारे जर लूटमार होत असेल तर त्याच्यावर तुम्ही बोलणार नसाल तर तुमचं नशीबन तुम्ही. धन्यवाद.